हे गाईज, गुड मॉर्निंग नाही, हा गुड आफ्टरनून आहे, पण मी गुड मॉर्निंगच म्हणणार, कारण आपण जिथून सुरुवात करतो ती गुड मॉर्निंग असते. खूप साऱ्या कॉल्स होते आज, त्याच्यामुळे शूटच नाही करू शकलो, अक्षरशः शूट नाही करू शकलो. बाहेर खूप गोंधळ चालला आहे, रस्त्याचं काम चाललं आहे. गार्गी गेली आहे स्कूलला, तर आता जस्ट थोडा वेळ मिळाला होता मला, पण एक मीटिंगसाठी रिक्वेस्ट आली आहे, ॲडॉक मीटिंग आहे. बरं, मी ती मीटिंग अटेंड करतो. आणि हो, काल सांगितल्याप्रमाणे एक मराठी मूवी आहे स्थळ, त्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा. खरंच खूप छान मूवी होती, पण त्याच्याबद्दल ना आपण बोलूयात थोड्या वेळात. पहिले माझं काम करतो आणि मग बोलूयात, ठीक आहे? हां, आणि जाऊ नका बरं का, नक्कीच. चला भेटूया. संध्याकाळचे 6:15 झालेत. शूट करायचं होतं, रिव्ह्यू द्यायचा होता, सर्व राहिलं. एवढे कॉल्स, एवढा बिझी चाललो आहे स्टोरीज क्रिएशन मध्ये, नाही सांगू शकत. आता गार्गीला घ्यायला चाललोय, गार्गीला घेतो आणि मग निवांत झालं ना, आपण त्याच्यावर बोलूया. संध्याकाळ सुरेख मला आता बघायला मिळत, नाहीतर बघायला मिळतच नसते. बिर्याणी आणायला चाललो आहे आम्ही. ते जो म्हटले की मला ना बिर्याणी खायची इच्छा झाली, तर ते बिर्याणी आणतो. आता इथे जवळच एक रेड्डीचं बिर्याणी हाऊस आहे, तिथली कधी आम्ही ट्राय नाही केली, तर तिथली ट्राय करून त्याचाही रिव्ह्यू देतो. आज 2 रिव्ह्यू पेंडिंग आहेत माझ्याकडे. तुम्हाला स्थळ या मराठी मूवीचा मला रिव्ह्यू द्यायचा होता, तो आता देतो. आम्ही हा काल रात्री जी सिनेमा ना, ठीक आहे, जी सिनेमावर हा मूवी बघितला. सिनेमा हा स्लो आहे, शांत आहे, आणि तुम्हाला पेशन्स ठेवायला लागणार त्या मूवी बघताना. सिनेमाचा जो प्लॉट आहे तो गावाकडचा घेतलेला आहे. शेतकरी घरातली मुलगी शिक्षण करते, काही स्वप्न आहेत शिक्षणासोबत, पण घरच्यांची धडपड चालली आहे तिच्या लग्नाकरिता. लग्नाचे स्थळ येत आहेत, मुलगी ती स्वतःच्या एक करिअर बाबतीत आणि लग्नाच्या ह्याच्यामध्ये गुंतून पडलेली आहे. लग्न करायची इच्छा नाही, येणारे प्रत्येक नाकार, येणारे पुन्हा पुन्हा तेच प्रश्न, त्याच्यात वैतागलेली मुलगी, लग्नासाठी धडपड करणारा बाप, प्रत्येक वेळेस प्रत्येक स्थळाला नकार येण्यासाठी चिंतेत गुंतलेला बाप, भाऊ स्वतःच्या करिअरसाठी आणि म्हणजे त्याच्या परेशानीमध्ये वेगळा, आईची स्थिती वेगळी, आजूबाजूला मुलींचे लग्न होत आहेत, मैत्रिणींचे लग्न होत आहेत, ते बघून त्रासलेली किंवा त्रासलेलीच म्हणू शकतो आपण, त्रासलेली अशी फॅमिली, या आजूबाजूला हा मूवी आहे. काही थोडाफार म्हणजे शेतकरी माणूस कसा गुंतलेला असतो, कसं त्याला मिळत नाही, त्याच्यामध्ये सर्व दाखवलं गेलंय की एका स्थळापासून कशी सुरुवात होते, नकार आला की काय होतंय, चहापासून कांदे पोह्यापासूनचा प्रोग्राम, त्याच्यानंतर त्या मुलीचे पदोपदी तुडवली जाणारी स्वप्न, येणारे सर्व स्थळ, विचारले जाणारे प्रश्न, आणि ह्याच्यात ही गुंतून पडलेली स्टोरी आहे. आणि जो शेवट आहे तो अत्यंत मनाला चटका लावणारा आहे. खरंच तुम्ही हा मूवी बघा. अजूनही गावाकडे ह्या गोष्टी चालतात. मनाला आपला ही मूवी आपल्यातली, आपल्या आजूबाजूची किंवा आपल्यातलीच एखादी
असल्यासारखे वाटते. तर नक्की बघा, माझा रेकमेंड आहे की तुम्ही नक्की ही मूवी बघा. विशेषतः बायांनी ही मूवी बघा. कदाचित त्यांनी हे एक्सपिरियन्स केलेला असेल, स्थळ वगैरे येणं हे ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या असेल, तर तुम्ही खरंच तो एक्सपिरियन्स पुन्हा जिवंत तुमच्या आयुष्यात करेल. बरं, मी स्पॉइलर अलर्ट नाही देणार, पण मूवी खूप छान आहे, तर नक्की बघा. G5 आहे. आणि दुसरं होतं सांगायचं तर आम्ही आता बिर्याणी आणली, रेड्डीज बिर्याणी आणली आम्ही. इथे पाठीमागे तातोडीमध्ये आहे. क्वांटिटी खूप सारी. तळवडे सॉरी काही तळवडेमध्ये आपल्या IT चं जे हब आहे, तर त्या ठिकाणी कॉर्नरला ती एक रेड्डीज बिर्याणी म्हणून आहे. तिथून आम्ही बिर्याणी आणली. ऑब्विसली एक चिकन दम बिर्याणी गार्गी खाते आणि तेजू ऑब्विसली व्हेज दम बिर्याणी. क्वांटिटी बापरे अजून उरलेली आहे. एवढे खाऊन सुद्धा उरलेली आहे. क्वांटिटी खूप जास्त. टेस्ट अप्रतिम टेस्ट. रेकमेंडेड आहे. 5च्या स्केलवर मी तिला 5 नाही देणार, पण 4.5 पर्यंत देणार. तेजूची म्हणजे जी आमची नॉन व्हेजची होती ती स्पायसी नव्हती, पण जी व्हेजची होती ती स्पायसी होती. आणि सुरेख आणि सुंदर अशी बिर्याणी होती. नक्की ट्राय करा. आणि आणखीन आम्ही एक नवीन सिरीज बघतोय, दिल्ली क्राईम. त्याचा रिव्ह्यू तर उद्या देणार. 4था एपिसोड चालला. 6 एपिसोड आहे. 4था एपिसोड चाललाय. त्याचा पण मी तुम्हाला उद्या रिव्ह्यू देणार. खूप कामं पडलीत आणि आज असं वाटणार आज असं वाटतंय मला की माझी नाईट निघणार आहे. खूप स्टोऱ्या लिहायच्या आहेत, खूप स्टोऱ्या बनवायच्या आहेत. हां, आणि मी विचार करतोय एक सिरीज आणायचा, ज्याच्यामध्ये मी आता वेट लॉसची सिरीज आणणार. मी विचार करतो त्याच्यावर आपण प्लॅनिंग करूया. आणि म्हणजे आता मी कामाला लागणार, माझ्या स्टोरीज बनवणार. मी स्टोरीज काय बनवतो, माझा जॉबचा एक पार्ट आहे हा स्टोरी बनवणं. त्याच्यासाठी पण मी नक्की एक वेळा तुम्हाला सांगेल की मी ॲक्च्युली काय करतो आणि माझं डेली जॉब रुटीन काय असतं, मी ॲक्च्युली माझं जॉब रोल काय त्याच्याबद्दलही मी एक स्पेशल व्हिडिओ पण घेऊन येईल. पण आतापर्यंत आपण एवढंच ठेवूया. आणि नक्की सांगा स्थळ ह्या मूवी तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून सांगा. आणि रेड्डीज बिर्याणी पण तुम्ही ट्राय केली तर ती पण सांगा की तुम्हाला कशी वाटली. म्हणजे आम्हाला तरी दोघांना तिघांना चांगली वाटली. कळवा तसं. तर मग आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. टाटा.